खडकेश्वर येथे नागरी वस्तीत मागील 4 वर्षापासून सुरू असलेली नंदी वाईन मार्ट नावाची दारूची दुकान बंद करावी यासाठी तेथील नागरिक सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करून मतदान घेऊन दारूचे दुकान बंद केले जात नाही. म्हणून आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास खडकेश्वर परिसरातील नागरिकांनी कायदा हातात घेऊन बळजबरीने दारूची दुकान बंद पाडली आणि दुकानाला कुलूप ठोकले. नागरिकांचा आक्रोश बघून दारू दुकानातील नोकरांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. नागरिकांकडून चाव्या परत घेऊन दुकानदाराला परत केल्या. सदर दारूच्या दुकानाजवळ अंड्यांची आणि चणे फुटाण्यांची हातगाडी लागलेली असते. दारुडे दारू पिल्यानंतर हातगाडीवर येऊन अंडे चणे फुटाणे खातात व थांबतात. त्यामुळे खडकेश्वर परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना त्रास होतो. चणे फुटाण्याची हातगाडी पण नागरिकांनी पलटून दिली. तो एक तो रेसिडेंशियल एरिया में नहीं होना और 100 मीटर में स्कूल है. इधर सब 100 मीटर के अंदर है. 3-4 स्कूल है, फिर हॉस्पिटल है, क्लिनिक है और सब अपार्टमेंट एरिया है. तो यहाँ पे दारू की दुकान होना क्या गलत है नहीं? फिर भी यहाँ पे दारू की दुकान है. सब महिलाओं को, विद्यार्थियों को, यहाँ के सब नागरिकों को इसका तकलीफ है. ये सब टेक्निकल रीजन होने के बाद भी आप 4 महीने से प्रयत्न कर रहे हो, एप्लीकेशन दिए, 4 साल से प्रयत्न कर रहे हैं आप, जो भी है 4 साल से प्रयत्न कर रहे हैं. लेकिन क्या कारण है जो ये दुकान बंद नहीं हो रही, जबकि आपको सबको मालूम है कि मस्जिद नज़दीक है, स्कूल नज़दीक है और इतने एरिया में लेटर दिया, फिर सिटी ऑफिस को दिया, उत्पादन शुल्क विभाग को दिया, फिर इनकी कार्रवाई क्यों रुकती है ये पता नहीं चल रहा. उनका कुछ आना चाहिए ना, मतदान होना चाहिए या नहीं. हम उस वैसे भी बोले कि मतदान लो, आपको लेना है तो इसके आगे स्टैंड क्या है आपका? अब क्या करें? जब जैसे कि दुकानें अभी तो फिलहाल दुकान बंद है, इसके आगे अगर खुलती है तो क्या करेंगे आप लोग? नहीं, खुलने तो नहीं देंगे. हम सब औरतें इधर ही बैठेंगे और एक भी दारू वाला इधर तक आएगा नहीं. खडकेश्वर एरिया दुकान हे दुकान यायच्या अगोदर इतका सुंदर आणि व्यवस्थित होता. लेडीज वगैरे सगळं फिरणं बसणं उठणं चालायचं. हो, पण आता कालांतराने जसं दुकान चालू झालं आहे तेव्हापासून आम्हाला बाहेर फिरता येत नाही. लेडीजला घरात जाण्या येण्याची सुद्धा त्रास होतो. बाहेर हातगाड्या वगैरे लावून जे हातगाडीच्या आजूबाजूला खरेदी करणारे लोक जे आहे ते दारू पिणारे त्यांच्या बायांकडे बघण्याच्या नजरा वगैरे ते बघून कोणालाही राग येईल अशी दृष्टीने ते बघायची नजर असते. कधीही भांडणं होता, कधी पोलीस स्टेशनला गेलं तरी पोलीस केस जरी केली तरी येता ते वॉर्निंग देता, बंद ठेवता. 2-1 तास बंद असतं, परत चालू होतं. रात्री 12-12, 11-11 वाजेपर्यंत दारूचा व्यवसायांत चालू असतो. इथल्या नागरिक कुठे कुठे ॲप्लिकेशन दिले होते? विभागीय आयुक्त कार्यालयापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत, CP ऑफिसपर्यंत, विभागीय परत तुमचं ते उत्पादन शुल्क ऑफिसला सुद्धा निवेदन दिलं होतं. मतदानाच्या प्रक्रियेपर्यंत प्रक्रिया येऊन पोहोचली होती. आमच्या नगरसेविका कीर्ती महेंद्र शिंदे यांनी पूर्ण प्रक्रिया राबवली होती. पण कुठं काय घोडे आणलं ते कोणाला नंतर पत्र व्यवहार पण नाही, काही कळालं पण नाही. दुकान बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले? महेंद्र शिंदे त्याच्या अगोदर आम्ही केलेला प्रयत्न, जेव्हा दुकान नवीन आलं, हे जालना रोडवर स्थायिक झालेलं होतं दुकान. नंतर यांनी भाडेतत्वावर चालू केलं. सगळे फसाफसी, सोनाराचं दुकान चालू होतं म्हणून सांगितलं आणि दारूचं दुकान चालू केलं. अगोदर नंबर 1 ज्यांनी दुकान विकलं तो डॉक्टर पिंपळनेरकर, तो आय स्पेशलिस्ट होता. त्यांनी सांगितलं होतं का बाबा हे किराणा दुकानदाराला विकलं आहे वगैरे वगैरे असं बोलला. तो किरायाने दिलं म्हणून सांगितलं आणि नंतर हळूच त्यांनी दारूचं दुकान चालू केलं. तुम्हाला आज दारूच्या दुकानाला बोर्डसुद्धा नाही, तरी त्यांच्या 8-8:30 वाजेपासून गर्दी लाईन लागलेली. मागणी काय तुमची आता? दुकान बंद झालं पाहिजे. हे रेसिडेन्शियल एरियामधलं दुकान आहे. हे दुकान कुठेही स्थायिक करा, स्थलांतरित करा. नाही झाल्यास तुम्ही काय करणार? नाही, आम्ही नगरसेवक मॅडम जे कराल ते पूर्व दिशा आमची आहे. आम्ही बंद करणारच, त्याशिवाय शांत राहणार नाही. विनाकारांची गर्दी करू नका. नेमका घटना काय घडली आज? आम्ही 15-20 दिवस म्हणजे नेहमी त्याचे 5-6 वर्ष झाले तो गाडी इथं लावतोय. तो काय करतो, दुपारच्या वेळेस तिथं गाडी लावतो. कोण लावतो? तो माणूस जो चण्या फुटाणावाला जो आहे तो. अंड्यावाल्या असे सगळ्या गाड्या असतात, चौरापल्लीची सगळ्या गाड्या असतात. त्याला माझ्या मिस्टरांनी 4 वेळा सांगितलं, बाबा गाडी बाजूला करून लावायचा, लेडीज येता जातात. माझं ॲक्च्युली पार्लर आहे, पण लेडीज येता जातात त्यांना त्रास होतो. असं परवा यांची मुलगी यायला लागली तर ते काय म्हटले की काका थोडी गाडी बाजूला करा. तर ती मुलगी गेल्यानंतर त्याने एवढ्या घाणशिव्या दिल्या, ते मी ऐकल्या. पण म्हटलं जाऊ दे, आता माणूस नव्हता घरी, त्या बाई काही बोलू शकत नाही, त्याच्यामुळे प्रश्न मिटवला तेव्हा. पण आज यांनी त्याला बोलल्यानंतर
तो अरे रवीपणे घाणघाण शिव्या द्यायला लागला. ही कोणती पद्धत आहे बोलण्याची? आणि हा त्रास रोजचा आहे. नाही निमित्त कार्यासमोर ही बोलली, मी बोललो. भांडण जे झाले सगळ्या महिलांना फेस करावं हे सगळं जे आहे हे तर समजा दारूच्या दुकानामुळे आहे. भांडण जे झाले भांडण कशामुळे झाले, काय कारण होतं? सगळं रेडी आहे मटेरियल. पुन्हा हे दारूचं दुकान कधीच उघडलं नको पाहिजे. आमचा एरिया खूप चांगला आहे आणि सुशिक्षित आहे. हे दारूच्या दुकानामुळे सगळी घाण झाली या एरियाची. याच्या अगोदर तुम्ही दारू बंदसाठी म्हणजे दुकान बंदसाठी ऍप्लिकेशन दिले होते का? काय कीर्ती शिंदे यांनी सगळे प्रयत्न केले. यांचे प्रयत्न पण त्यांनी हडून पाडले सगळे. किती दिवसापासून तुम्ही हे करताय? पर्यंत गेलोय किती दिवसापासून प्रयत्न करताय तुम्ही? जवळजवळ जसं सुरुवात झाली तसं प्रयत्न करू लागलो तरी पण ते दुकान काही बंद व्हायला तयार नाही. कारण इथले लोक म्हणजे सगळे पोलीस वगैरे काही म्हणजे त्यांचा प्रयत्न असतो पण वर गेल्याने वरपर्यंत जातच नाही. तर ते बिचारे तरी काय करणार? नेमकं कारण काय बंद का करत नाही सरकार? आता ते तुम्हाला काय वाटतं? पत्र आलेलं नाही आणि जे काय असेल त्यांनी मतदान घ्यायला हवं. आम्ही जो मतदानावर खातो तो केलं, बोलत पण नाही ना. त्यांच्याकडून काही सूचना आल्याच नाही. हे खात नाही हे बोलतात. बरोबर आहे ना? काय म्हणायचं आहे सरकारला तुम्हाला? मम्मी